नमस्कार प्रेमळ भक्तांनो, स्वामी माऊली सांगतात, सांगतो तेवढेच कर, सर्व संकटे दूर होतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आपल्यावरती संकटे आली की आपण देवाचा धावा करतो. त्या संकटातून देवाने आपल्याला वाचवावे, आपली सुटका करावी असं आपल्याला वाटत असते. जेव्हा कधी तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या घरावर एखादे मोठे संकट येते, एखादी आपत्ती येईल, तेव्हा गुरुवारच्या दिवशी एक छोटीशी उपासना आपण नक्की करा. ही छोटीशी साधना अवश्य करा. या साधनेचा अनुभव अगदी त्वरित प्राप्त होईल आणि हे संकट टळते. ही साधना कशी करावी यासाठी गुरुवारच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही साधना पुरुष आणि स्त्री यापैकी कोणीही करू शकतं. या दिवशी सकाळी लवकर उठून आपण स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी धूत वस्त्र नेसून देवापुढे बसावे. आपल्यासमोर पाट ठेवावा. त्या पाटावरती एक स्वच्छ वस्त्र म्हणजे पिवळे कापड अंथरून त्यावरती दत्तगुरूंची तस्वीर, फोटो, मूर्ती काही असो ते ठेवायचे आहे. त्यानंतर तो फोटो ओल्या फडक्याने स्वच्छ करा. त्यावरती एखादी सुवासिक फुलाने आपण पाणी शिंपडायचे आहे. त्या प्रतिमेवर जर मूर्ती असेल तर आपण त्या मूर्तीला पंचामृत स्नान घालू शकता. मात्र जर तसे करणे शक्य नसेल तर फक्त त्या मूर्तीला साफ करावे आणि त्यावरती एखाद्या सुवासिक फुलाने आपण पाणी शिंपडावे. त्यानंतर ज्या प्रकारे आपण देवपूजा करतो अगदी त्याच प्रकारे या मूर्तीला किंवा फोटोला आपण गंध लावायचा आहे, फुले व्हायचे आहे, धूप दीप म्हणजेच अगरबत्ती लावायची, दिवा लावायचा आहे. अशा प्रकारे आपण दत्तांची पूजा करायची आहे. दत्तांची आरती करावी. त्यानंतर एका सफेद कागदावरती हळदीच्या मदतीने आपण एका वाटीमध्ये थोडी हळद घ्या, ती पाण्यामध्ये व्यवस्थित कालवा आणि एखाद्या काडीच्या मदतीने आपण त्या सफेद रंगाच्या कागदावरती या हळदीयुक्त पाण्याने तुमच्यावरती जे संकट आलेले आहे, जी आपत्ती तुमच्यावरती कोसळलेली आहे, हे संकट त्या ठिकाणी त्या सफेद रंगाच्या कागदावर लिहायचे आहे. आता लिहिताना कदाचित तुम्हाला ते स्पष्टपणे लिहिता येणार नाही. काळजी करू नका. पूर्ण श्रद्धेने आपण हे करा. जरी अक्षरे पुसट असली, दिसत नसली तरी सुद्धा ती भावना दत्तगुरूंपर्यंत नक्की पोहोचते, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपली जी संकटे आहेत ती लिहिल्यानंतर आपण हा कागद दत्तगुरूंच्या चरणी ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपणाला या कागदाला सुद्धा गंध अक्षता व्हायच्या आहेत, फुले व्हायचे आहेत. अशा प्रकारे हा उपचार झाल्यानंतर आपण गुरुचरित्रामध्ये एक ओवी आहे ती 52 वेळा पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने ही ओवी बोलायची आहे. हे आता 52 वेळा आपण मोजणार कसे, तर एखाद्या धान्याचे आपण 52 दाणे घ्या. जसे की गहू, तांदूळ असे 52 दाणे घ्या. या 52 दाण्यांच्या मदतीने आपण या ओवी म्हणू शकता. या ओव्या अशा आहेत याप्रमाणे: उद्धारावया भक्तजना, अवतरलासी नारायणा, वासना जशी भक्तजना, संतुष्ट आवे तेने परी, ऐसी तुझी ब्रीद ख्याती, वेद पुराणी वाखाणती, भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती, विनंती माझी परिसावी. पुन्हा एकदा सांगते: उद्धारावया भक्तजना, अवतरलासी नारायणा, वासना जशी भक्तजना, संतुष्ट आवे तेने त्वरी, ऐसी तुझी ब्रीद ख्याती, वेद पुराणे वाखाणती, भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती, विनंती माझी परिसावी. ही श्लोक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अशा प्रकारे 52 वेळा, जसे मी 2 वेळा बोलून दाखवले तसे तुम्ही 52 वेळा श्रद्धेने या ओवी म्हणायची आहे. ही ओवी बोलून झाली की मनोभावे आपली जी विनंती आहे, प्रार्थना आहे, याची माहिती या ठिकाणी बोलायची आहे. त्या संकटातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर त्या कागदाची व्यवस्थित घडी करून, जर तुमच्याकडे श्री गुरुचरित्राची पोथी आहे त्या पोथीजवळ, त्या पोथीच्या खाली हा कागद ठेवू शकता किंवा देवाजवळ घडी करून हा कागद आपण ठेवू शकता किंवा एखादी डबी असेल त्या डबीमध्ये तो कागद ठेवून ती डबी देवाजवळ ठेवून द्या. आपण गुरुवारच्या दिवशी उपासना करतो तेव्हा या दिवशी शक्य असेल तर उपवास नक्की करा, कारण उपवास केल्याने आपले सामर्थ्य वाढते, आत्मविश्वास वाढतो. तर अशा प्रकारे मोठमोठी संकटे दूर करणारी अशी ही छोटीशी साधना आहे. विश्वास ठेवा, या संकटातून दत्तगुरू महाराज आपल्याला नक्की बाहेर काढतील. तुम्हा सर्वांवरती श्री गुरु दत्तात्रेयांची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी अखंड राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.